हे अरिष्ट कसे टाळावे याविषयी चिंतातुर होऊन महाराज रात्री निद्रिस्त झाले असता त्यांना स्वप्नात तुळजापूरच्या भवानीने दर्शन देऊन म्हटले, तू काही चिंता करू नको, तुझ्या हाती अफजूल खानाचा वध करून तुला मी यशस्वी करीते. हे स्वप्न पडल्यावर महाराज जागृत झाले व उठून मुखप्रक्षालन करून त्यांनी मातोश्रीस उठविले आणि ते तिला निवेदन केले. नंतर प्रातकाळी पदरचे कारकुन व सरदार यास बोलावून आणून स्वप्नवृत्त कथन केले आणि ते त्यास म्हणाले, प्रत्यक्ष जगदंबा आम्हास प्रसन्न झाली आहे. आता अफजूल खानाची ती काय कथा, त्याच्याशी युद्ध करून त्याला गर्दीस मिळवण्याची हिम्मत मला जगदंबेच्या प्रसादाने आली आहे. हे ऐकून पदरचे लोक म्हणाले, हे साहस कर्म सिद्धीस गेले तर फारच उत्तम, नाहीतर मात्र परम कठीण प्रसंग आहे. असे त्यांचे सचिंत उद्गार ऐकून महाराजांनी निक्षून म्हटले, खानाशी सख्य केले तरी प्राणनाश व्हावयाचाच, त्यापेक्षा युद्ध करावे हे उत्तम. जय आला तरी उत्तम व प्राण गेला तरी उत्तम. त्रिभुवनात कीर्ती होईल, समरांगणात पराक्रम करून मरावे हे मला श्रेयस्कर वाटते. शत्रूस शरण जाऊन त्याच्या हातून प्राणनाश व्हावा हे अत्यंत अनुचित होय. यास्तव खानाशी युद्ध करण्याचा माझा निर्धारच झाला आहे. त्याच्याशी लढून यश मिळाले तर ठीकच होईल, परंतु जर मी लढाईत पडलो तर माझ्या मागे माझ्या कमाईचे रक्षण करून मिळवलेल्या स्वराज्याची नीट व्यवस्था ठेवा व माझ्या मातोश्रींच्या आज्ञेत वागून माझे नाव मागे राखा.